श्री संत सेवालाल महाराज रे पाचशे वंश धर्मरक्षक आणि जे बंजारा समाज रो अस्तित्व हे 40 गाम हे नांदगाम तालुका मध्ये टकरारो जे काम करोच वो आदरणीय सुहास कांदे साहेब उनु मॅडम आणि या व्यासपीठेवर उपस्थित सारी आदरणीय विचारवंत आणि उपस्थित सारी मारी प्रिय बंधू भगिनी आणि माता आज श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव आपण 186 जयंती हे सकाळ साजरा करणे प्रबोधनीती परिवर्तन अशा प्रकारे भूमिका नेतानी एक विचार ऋण या ठिकाणी कधी ते निर्माण व्हावं आणि समाजीकरण एक आतो संदेश पुरतं होणे करता हे नांदगावेर जे जयंती उत्सव कमिटी मार्फत जे आयोजक मार्फत आता सुंदर असो कार्यक्रम नियोजन केले और बद्दल हे नांदगाव तालुका सारी आयोजक कमिटी प्रथमतः अभिनंदन करूचू व धन्यवाद देतो मित्रांनो हजारो वर्षी पूर्वी गोरुरो गोरो रात रावळ गोरुरो गोर सम्राट राजा भोज अल्लाउद्दीन रंजा गबरू ये महान सिंधू संस्कृत वसानी ठसा लेतानी हे देशाने तमाम बंजारा समाज रे करता सोतारे आयुष्यरी तळीवटातानी ये बंजारा समाजरी ज्योत प्रज्वलित रकाड्यावर आदरणीय संत सेवालाल महाराज वसोच हजारो वर्षी पूर्वी गोरुरो गोरो राज रावळे अनेक सम्राट अनेक वीर पुरुष अनेक माता येऊन ये ठिकाण नमन करूचू आणि जे बंजारा समाजानं जे महाराष्ट्रामध्ये खरो प्रज्वलित एक यश संपादन करताना बंजारा समाजाने एक शिक्षण वहिवाट होता आणि सोडा योजनारो मानकरी ठरव वसो हरित क्रांती योजनक आदरणीय वसंतराव नाईक यांनी ये ठिकाण अभिवादन करूचू आणि मित्र आज श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव आपण एकत्र जगू सेवालाल महाराज रे बोल सेवालाल महाराज रो सेवालाल महाराज रो जीवन चरित्र केवळ फक्त पुस्तके पान करताना देखो मत सेवालाल महाराज रो जीवन चरित्र वाचताना केवळ पुस्तके मै धडा करताना वाचो मत सेवालाल महाराज हे जगेन विचार नेतानी एक जन्मनारो महापुरुष हे जगे देशमय तयार हो मात्र पुस्तके पण इतिहास नसताना पुस्तके इतिहास नसल्यामुळे आज सेवालाल महाराजांना जत्री प्रसिद्धी देशेमुळे येते ती अशी प्रसिद्धी मिळी करून सेवालाल महाराज ही पूजनीय कमी आणि वाचनीय जास्त सेवालाल महाराज पूजनीय कमी वाचनीय जास्त मग तरुण पिढीनं संबंध बंजारा समाजानं एक आव्हान केले की सेवालाल महाराज रो जीवन चरित्र सेवालाल महाराज रे तत्वज्ञान सेवालाल महाराज जे जे काही आपल्याला तत्वज्ञान केवचं बोल केवचं हू जर आपण खरे अर्थाने जर आपले माहिती जर उदाल दे तो मनवादाचं की बंजारा समाज जे कार्य मान आपले याडी भेट करते ती की वीरा रे सोनो पितळ मारो देश रे वीरा रे धुळीशी हवेली रे बरेस रे तो सोनो पितळ आणि चांदी शिकेरो रुपयारो व्यापार करणारो बंजारा समाज वो बंजारा समाज रो अस्तित्व आपल्याला टकातो आहे मित्रांनो मोगले दरबारामध्ये एक शायर येतो तो और नाम येतो तो नजीर अकबराबादी नजीर अकबराबादी एक शब्द कहतो कि जब ठाट पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा छोड़ पसारा दुनिया का तू है नक्की बंजारा तांडा तेरा भारी है तू गाफिल दिल में मत रहना तू बहुत बड़ा व्यापारी है आवडा व्यापार करेवाळो समाज आज आपली काय परिस्थिती वेगळीच आपण साधा तोडे का जायला घेत आपले परिस्थितीरो भान आपण कार रे कोणी याला कारण काय येगो की आपले पण 3 विघ्न आहे तो 3 विघ्न म्हणजे काय आहे जे काय म्हणजे ब्रिटिश 1600 इसवी सन 1600 मध्ये आपले देशेमध्ये ब्रिटिश राजवट आहे आणि आपण जे लदेडी व्यवसाय होतो रेल्वे चालू हे आपली लदेडी व्यवसाय बंद वेगो आणि लदेडी व्यवसाय बंद वेल्यानंतर 1616 मध्ये बहादूर बंडा हे ठिकाण इरसी इस्लामच्या नेतृत्वामध्ये एक मोठं संमेलन भरायो आणि वो संमेलनामध्ये सारी प्रकारे बंजारा समाज भारतीय माहिती 3 लाख लोक ठिकाण जमे आणि 3 लाख लोक ठिकाण जमे आणि विचार केले की आपलो लदेडी व्यवसाय बंद वेगो अब आपण करिया काय आपण जाया करत पण वर ऊपर चर्चा सत्र वेयो चर्चा करतू पण हाई विचार होता ठरव की एक जवाडेरो छोरा एक राठोडेरो छोरा एक पवारेरो छोरा एक जादवेरो छोरा एक आडेरो छोरा एक फुगीरो छोरा असो करतानी 6 गोत एक ठिकाण बनाय आणि 6 गोतून के इथं पूर्वेन जाव तर पश्चिमेन जाव तर दक्षिणेन जाव तर उत्तरेन जाव तो बंजारा समाज वेगवेगळ्या दिशामध्ये आपण विभागले गेले आज मित्र होतं ध्यान राखावं हे भारत देशाने कोणतेही ताणे वेळ जत बंजारा समाज व तमने 6 गोत आपले आढळणार केवळ तात्पर्य असोच की आपण वेगवेगळ्या दिशाने आपण प्रस्थापित वेगळे रोज रोज लगे आपण
करतू परवातील 5 वाजले आणि परवातील वरना होळी तंत्र आणि होळी परवाती आपण 5 वाजले बाळे जनाची आपली जी प्रथा तो परवातील होळी पाळलेली प्रथा होती ती दूर वेगळी. केवळ तात्पर्य मित्र असोच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल प्रवेदन केलं की शिका संघटित आणि संघर्ष करा पण दावे शक्यमय आपले बजारा समाजरो देमागुरु भेगो देमागुरु केवतो की शिकाचं शिकावाचं शिके हात बळावाचं शिके राज घडावाचं. अरे देवागुरु आपल्याला दहावे शक्यमय देऊ पण दहावे शक्यमय जर देवागुरु आपण केया तो पण आपण देवागुरु कचरा तत्वज्ञान आपण मानरेचा सेवा भायानं ज्याचे तत्वज्ञानचं सेवा भाया केवतो की जाणतो सांगतो पद्धत मानतो आपले चाणे कोई भी आधारतो कोई भी आधारी आपले माध्यम काहीतरी भरतात कोणतरी काहीतरी आपण करतच आणि आपण ओळख मानतानी चालरेचा. आपण जते कोणी सेवादार महाराजाने छत्रे आपण सारी निकाते कोणी वते कोणी ही राजशिष्टाचार आपण कर पाणी भरीने एक शाश्वत विचार आधी ठिकाण मांडलो. केरो तात्पर्य मित्र असोच की आपण खरे आपल्याची तरी समाजमय जर प्रगल्भता निर्माण करेल तो समाजमय आपल्याला शिक्षण वाद जास्त मानू पडे. मारी यानी भेटेला सारी विनंतीच की आपले भेट बेटाला जास्त शिक्षण दो आपले भेट बेटाला आपली संस्कृती शिका आपलं बानो कायचं आपले पेहराव कायचं आपली भाषा कायचं ही सारी वाद आपले बाल बच्चांच्या शाकी शास्त्र कायचं आपले देव धर्मे आपले चोकोपुराचा कोणो सिद्धांत कायचं की जते कोणी आपले बाल बच्चांना आगळे पिढी करेनी वते कोणी आपली संस्कृती जिवंत करेनी तो येरे सारू पेलो आपले धर्मसत्ता राजसत्ता आणि साहित्य सत्ता एकत्र लावू पर्यंत जते जो की आपले धर्मसत्ता पर ध्यान देते कोणी आपण आपले साधू संत आपले देव धर्म कोण पुसते कोणी आपले साधू संतेरो आपण आदर्श रीते कोणी वते ती ओरे सारू आपले धर्मेમાં આપણે બજારા સમાજમાં કાયા પ્રાણ ठेवानो छेचा ने तो आजर परिस्थिती अशीचा कोई केली पग पकडरेचं कोई केली थैली बनारेचं कोई केली लाल घाटरेचं ही संकल्पना आपले मोठकाळ बंद करू पडे आणि जते तोडी ही संकल्पना बंद होईनी वते तोडी आपले समाज परिवर्तन घड्याळे कोणी अनेक लोक श्रीमंत वेगे वसंतराव नाईक साहेब करते अनेक लोक संस्थाले आहे अनेक लोक मोठमोठे कॉलेजले आहे परंतु वो श्रीमंत वेगे पण श्रीमंतेनंतर वो काही करून नाही संस्कार काही निर्माण येऊ कोणी तो महाराज जायचं जास्त तो म्हणजे शिवाराम महाराज एक शेवटे उद्देश म्हणतो की हे ठिकाणचा माहायचो सारी आपण हे जयंती या ठिकाण आपण साजरा करायचा हे जयंतीरो आते जे काही महाराज तबार समोर केलं आदरणीय जितेंद्र महाराज अत्यंत उत्कृष्ट असं वक्ताचं सुंदर असे संबोधन करायचं म्हणून एक एक वाद तम ध्यान देता आणि सांगलो जितेंद्र महाराज एक एक वाद अतिथी जे काय तम लेत आयो पण ये ठिकाण बलाय हमारा आदर सत्कार किदे आणि हमने बोले रे ठिकाण संधी दिले और करता सारी धन्यवाद दो. शेवटी एक मॅडम या तालुक्यामध्ये एक विनंती आहे की बंजारा समाजाच्या लोकांसाठी कुठेतरी मंगल कार्यालय तुमच्या साहेबांच्या परीने व्हायला पाहिजे. एक मंगल कार्यालय झालं की या नांदगाव तालुक्याच्या लोकांना तिथे कुठेतरी बसण्याची त्यांना जागा उपलब्ध होईल. हे सगळ्यात मोठं काम साहेबांपर्यंत पोहोचवावं. दुसरी गोष्ट शिक्षणासाठी ज्या ठिकाणी शिक्षणासाठी आपण सेवालाल महाराजांच्या मूर्त्या प्रत्येक गावागावामध्ये वाटल्या अशाच प्रकारे एक वाचनालयाची सुद्धा तरतूद तुमच्या माध्यमातून झाली तर हे खूप मोठं काम होईल. या ठिकाणी आदरणीय NK राठोड त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि विष्णू भाऊ त्याच्यानंतर आपले अनेक त्यांच्या बरोबर असणारे गौरव भाऊ जाधव वगैरे हे सर्व मंडळींचे अतिशय चांगलं काम आहे. मला या सगळ्यांच्या पाठीमागे तुमचा सहकार्य असेल बंजारा समाजाला चांगला हातभार या ठिकाणी लावा अशी मी या ठिकाणी भूमिका आणि सविता व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत.